नमस्कार. आज आपण बघणार आहोत इन्स्टंट मका चिवडा किंवा वाफवलेली मका भेळ कशी बनवायची. सर्वप्रथम गॅसवरती लोखंडी कढई तापत ठेवावी. लोखंडी कढईमध्ये 1 चमचावर तेल घालून ते तापत ठेवावे. तेल चांगले तापल्यानंतर त्याच्यामध्ये जिरे, मोहरी व कढीपत्ता घालावा. मोहरी चांगली तडतडल्यानंतर, जिरे चांगले तडतडल्यानंतर त्याच्यामध्ये मिरची बारीक करून ती मिक्सरला वाटून मिरचीची पेस्ट याच्यामध्ये टाकावी. फोडणी चांगली भाजून घ्यावी. यानंतर याच्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे घ्यावेत आणि बारीक चिरलेला कांदा या फोडणीमध्ये घालावा. मंद गॅसवरती कांदा चांगला सोनेरी रंग येऊपर्यंत परतून घ्यावा. तेलामध्ये कांदा चांगला भाजल्यानंतर याच्यामध्ये चिमूटभर हळद टाकावी. यानंतर मक्याच्या कणसातील वाफवलेल्या बिया याच्यामध्ये घालाव्या व त्या चांगल्या परतून घ्याव्या. मंद गॅसवरती या बिया चांगल्या प्रकारे भाजून घ्याव्या. यानंतर याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर ॲड करावी. चवीनुसार मीठ याच्यामध्ये टाकावी. या भेळमध्ये तुम्ही बारीक चिरलेला टोमॅटो, आमचूर पावडर, चाट मसाला, लाल तिखट सुद्धा घालू शकता. पण मला साधी सिंपलच भेळ हवी असल्यामुळे इथे मी चटपटीत अशी साधी सिंपल भेळ बनवली आहे. गरम गरम असतानाच डिशमध्ये सर्व करायची व खाऊन टाकायची. जर तुम्हाला सुद्धा साधी सिंपल कॉर्न भेळ बनवायला आवडत असेल तर एक वेळा अशी लोखंडी तव्यामध्ये बनवलेली किंवा लोखंडी पॅनमध्ये बनवलेली चटपटीत गरम गरम भेळ खाऊन नक्की बघा.